टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला आहे। आपण बघू शकतो की आता अनेक भागांमध्ये धुळे तालुक्यात आणि धुळे जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने महिला मजुरांकडून आता कपाशीची पेरणी आता सुरू करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळ्यामध्ये 3,90,000 हेक्टरच्या पुढे यावेळेस खरीप हंगामाचं नियोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। यंदा कपाशीऐवजी मक्यावर सर्वाधिक भर असणार आहे, कारण कपाशीला जो भाव भेटला तो भाव अपेक्षित नव्हता, त्यामुळे यावेळेस मक्याचं क्षेत्र वाढणार आहे। धुळ्याचा जर एकूण विचार केला तर 3,90,000 हेक्टरवर खरीपाचे नियोजन या ठिकाणी प्रशासनानं केलेलं आहे। त्यामध्ये सर्वाधिक पेरणी जी आहे ती कपाशीची होणार आहे। मात्र कपाशीचा जर भाव बघितला तर कपाशीच्या भावामध्ये वाढ न झाल्यामुळे शेतकरी मक्याकडे वळतील अशी शेतकऱ्यांनी आशा व्यक्त केलेली आहे। यंदा प्रशासनाने नियोजन केल्यामुळे आता मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने ही शेतं तयार केलेली आहेत आणि शेतं तयार करून आता बियाणे उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर महिला मजुरांकडून या ठिकाणी कपाशीची पेरणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। अनेक शेतांमध्ये अशा पद्धतीचं जे काही चित्र आहे अनेक ठिकाणी हे दिसून येत आहेत। यंदा शेतकऱ्यांकडून मका आणि कपाशीवर अधिकचा जोर दिला जातो आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये जर चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आणि उत्तम वातावरण राहिलं तर यंदा देखील कपाशीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे।